एक दिवशी आहे ना त्याच्या समोर त्याच्या नवऱ्याला पळून घेईन. मी बरी पळून देईन. अरे मदन तो इतना अच्छा लड़का था, शादी छोड़ के भाग क्यों गया? शायद उसको लड़की पसंद नहीं रही. जेवण होतं तर थांबा पाहतो. हा ना मग आता गेलो काय करायचं. पहिल्यापासून ते पोरग फालतूच होतं. जाऊ दे गेलं पळून. या लोकांना सांगून ऐकलं नाही, नवरदेव पळून गेला, जेवायला खावा देणार. ए सदा, माझे पैसे कोण देणार आता? मला बाकी माहित नाही, मला माझे पैसे पाहिजेत. अरे देतो ना, त्यासाठी ते एवढं सगळं उभं केलं होतं ना रे. आप्या कार असा वागलास तू आप्या? गेलं ना तुझा पोरगा पळून. अरे कशा बाई असा कांगावा केला रे आप्या? असं ठरवून कोणी कांगावा करतोय? तुझ्या पोराच्या मनात माझ्या पुरुषी लग्न करायचं नव्हतं का? त्याला बोलत तू गोड्यावर बसवला. माझ्या पुरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं. या काय ठरवून केलं होय? आणि तुझे ते पैसे आहेत ना, विसरून जा आता. तो माझ्या पळून गेलाय. अरे माझी बाई काय एकटी वाटलोय तुम्हाला सगळ्यांना? नाही एकट्या गेला तोला ना पिया तर नावाचा गाड्या नाही लावणार मी. अरे आपल्या लायकीची नाहीत रे ही माणसं. माझ्या पोरीचं वाटुळ केलं. अरे आप्या, तुला मी माझा मित्र मानत होतो ना र. त्याच्या वेळेला जर तू आत्महत्या करताना तुला वाचवलं नसतं ना तर बरं झालं असतं रे आप्या. काय म्हणला तू? तिच्या नांदेचा गोड घेईल मी. काय म्हणला? अरे तुझी पोरगी ती आमची पोरगी.